बालवाडी ती सुद्धा गेल्या वर्षी मी सगळं हे करून घेतलेलं. त्याका अजून लाईट देऊंक नाही पण 6 महिने झाले. कोणी गेल्या वर्षासून स्टार्ट केला. कोणी एक पेंटिंग बालवाडीचा पेंटिंग त्याका लाईट बीट काय ना 50 लाख म्हणून केलं म्हणजे कोणी म्हणलं गव्हर्नमेंट या शाळेत आज शालेय वर्षात इयत्ता पहिलीत आलेल्या मुलांचा प्रारंभोत्सव म्हणजेच विद्याप्रवेश तसेच मांजरे पंचायतीचे सरपंच व पंच सदस्य यांचा सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचे, पालकांचे, शिक्षकांचे व मुलांचे मी मनपूर्वक स्वागत करत आहे. रोहन मांजरेकर तसेच उपाध्यक्ष मॅडम खरबे आणि ह्या भागाचे पंच सदस्य आणि माझे मित्र राजेश मांजरेकर, या स्कुलाचे अध्यापिका जी जाण आसा आमची मांजरेकर मॅडम, तसेच हांगा उपस्थित टिचर्स, पॅरंट्स आणि माझे ल्हान आमचे फुडले फ्युचर म्हणून येता. सो खऱ्या अर्थान पळोवपाक गेल्यार आयचो जो तुमी ज्या स्कुलान आनी हांगाले जे पॅरंट्स टिचर्स आसा हेंच्यांनी जो सन्मान म्हाजो घडोवन हाडला, हांव खरोखरच तेंचे आभारी आसा. कारण एक्चुअली एक सन्मानाची गरज नासली, कारण ह्या गांवचो सरपंच ह्या नात्यान हें आमचें एक कर्तव्य आसा. कारण भुरग्यांक जर आमी तेंचे जर हांगा जर सेफ्टी ना, आमकां ज्या पद्दतीन तुमची जी मिटींग हांगा आसलेली स्कुलाचे स्कूल डेव्हलपमेंटल प्लान, त्या संदर्भात हांगाले जे मेंबर जावन आसा ह्या कमिटीचे आणि पंच सदस्य राजेश मांद्रेकर यांच्यानी म्हाका एक रिक्वेस्ट केली की तुमी हे मिटिंगेक येवचे म्हणून. सो त्या टायमार हांवें जी तळमळ पयली पॅरंट्साची, टिचर्साची, ज्या भुरग्यांच्या संदर्भात ह्या स्कुलाचे जे छप्पर आसा ते खऱ्या अर्थान वायट परिस्थिती आसली तेची. आणि एक प्रसंग येयल्लो आमच्या पॅरंट्साचेर तशेंच टिचर्साचेर की भुरगीं जर ह्या पावसाळ्यांत बसतली कशी बसतली आनी खुबशे तांकां प्रॉब्लम्स अडचणी येवं शकता. सो तेची दखल घेवन खऱ्या अर्थान हांव खास करून म्हाजे मित्र जे आहात आनी ह्या भागाचे पंच सदस्य राजेश तेंच्यांनी तेंची एक जी तळमळ आनी तेंची एक रिक्वेस्ट, तो फिगर मागीर कितें आसूं, एक्सपेंडिचर हेका कितें जाला तो फिगराचेर वचपाचें ना, पण जे तेणी प्रामुख्यान पुढाकार घेवन जे टिचरींग, जे पॅरंट्सांक, जे भुरग्यांक कसलेच त्रास न करता जे हॉलिडेजान जशें आमच्या टिचरीन सांगल्या त्या पद्दतीन की तेणें हे स्कूल सुरू जावच्या पयलीं तेणी एक पुढाकार घेवन आनी सातत्यान तेंची जी हांगासर एक तेंची प्रत्यक्षान तेंचे हांगासर उबें रावन तें काम करून घेतलें तेंच्यांनी. हांव खरोखरच पंच आसूंक जाय एका प्रभागाचो तर म्हजे मित्र राजेशा सारकेलो. मागता तुमचे कडेन नेटान ताळयो मारून तेंचें कौतूक करचें. गेली 8 दीस जाले पळयता हांव, कारण हांव स्वता नायकवाडचो आसा आनी पंचायतीन जर वयतलो जाल्यार ह्या रोडाच्यानच वयचो पडटा. हांव सकाळच्यान टील सांज पर्यंत ह्या 8 दीस जाले पळयता हांव स्वता उबें रावन ती जी MDR रोडाची जे गटर क्लिनिंगाचें काम स्वता एज अ एक लेबर कसो रावन थंय फुडार रावन तेंच्यांनी तें काम करून घेतलां. हांव खरोखरच एक्चुली हो जो सन्मान पळोवपाक गेल्यार गांवच्या वतीन राजेशाचो करपाक जाय हांव, आनी ते आमी आमच्या नजरेन आसा करपाचें. कारण जो MDR रोड आसा ह्यो तेका पडटा
आणि तो ह्या भागाचो पंच असल्या कारणान खुबशे तेजेर प्रॉब्लम्स असतात आणि खूप डिफिकल्टीज असतात जे झाडां म्हणू नाका आणि इतर गोष्टी आसूं नाका. एक्चुली MDR रोड म्हणल्यार गव्हर्मेंटान करपाक जाय आसलो. तो जेन्ना अरविंद जे कॉन्ट्रॅक्टर तेंच्यांनी जे कॉन्ट्रॅक्ट घेतलेले रिगार्डींग रोडाच्या संदर्भात, सो ते PWD डिपार्टमेंट तशेंच आमचे इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट जेन्ना आमची प्री मॉन्सून मिटींग जाल्ली त्या टायमार ते फेल ठरले. तेन्ना आमचे हॉनरेबल MLA जीत भाई आरोलकर हेंच्यांनी स्वता पुढाकार घेतलो आणि जे कितें मशिनरीज जाय आसले JCB म्हणू नाका आणि कितें जाय जे लेबरर तेंच्यांनी ते प्रोवायड केले आणि स्वता आमचे राजेश उबे रावन थंयसर काम करून घेतले. खरोखरच हे लोकांक लागून जे हे काम सोशल वर्क म्हणटात पळय ते. तशेंच जशें आमी म्हटलां तशें आमचे स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर हेंच्यांनी जे घरोघरी म्हणटात तशे गांवोगावी जे सरकारी शाळे जे उपलब्ध करून दिल्लेले आमच्या गोंयकारांक आणि ते टिकोवपाची गरज आसा. आमी बारीक पळोवपाक गेल्यार ह्या प्राथमीक शाळेक पळोवपाक गेल्यार लक्ष हो कोणाचो ना आणि खुबशे तांकां प्रॉब्लम जातात. आतां हांवूच एक नायगोड्या शाळेंत एक पळोवपाक गेल्यार हांव त्या शाळेंत शिकलां आणि त्या शाळेचे जर बेंच जर पळोवपाक गेल्यार स्टील एक्जिस्टींग आसा ते भुरगे वापरतात. ते स्वता पॅरंट थंयसर खिळे मारून ते बेंच आसा तशेंच पद्दतीन उबे करतात. सो पळोवपाक गेल्यार तांकां जो ग्रांट जो येता पळय स्कुलाक तो म्हाका दिसना की तो सारको पुरेसय आहा हो. सो हांव हॉनरेबल CMाक जे आमचे पत्रकार भाव हांगा आसात तांकां एक रिक्वेस्ट करूंक सोदता की स्वता तुमी जी प्रायमरी स्कूल आसा तांचेर एक लक्ष दिवचो. कारण आयज विलेज पंचायतीचो एक सरपंच एक स्वता आमी दोगांनी पुढाकार घेवन हेका एक खर्च केला. तो पण प्रत्येक स्कुलाक अशें खर्च करपाक तुका डिफिकल्ट जाता. सो तेंच्यांनी एक थोडोसो एक लक्ष ह्या प्रायमरी स्कुलान घालचो आनी ह्या स्कुलाक जे कितें इक्विपमेंट्स जाय. आतांच हांवें पळयलां तें नंद घर आसा थंयसर इलेक्ट्रिसिटी ना आनी त्या लायटीक लागून आमची थोडी भुरगीं हांगा तळमळटात, गरमेन बसची पडटा. सो तेजेर एक लक्ष घालचो. कारण आमी जायते जे हायर एड्युकेशन आसा तेंचेरच लक्ष आसता पूण हे प्रायमरी स्कुलाचेर कारण जे मूळ जे आसा आमचे ते हे आसा ह्या स्कुलांसून आमी शिकून भायर सरले. सो खरोखरच हांव खऱ्या अर्थान पॅरंट्साचें कौतूक करता कारण तेंच्यांनी सुद्दां पुढाकार घेवन आनी टिचरांची जे हांवें फाटल्या जेन्ना हांगा हांव येयल्लो मिटिंगेंत तेन्ना सांगलें की टिचर्स आनी पॅरंट तेंचे एक युती जाय, तेंचे एक कॉलॉबरेशन जाय. तेंच्यांनी एकमेकाचो जो विश्वास टिकोवन दवरपाची गरज आसा. कारण एकामेकाचेर जर आरोप प्रत्यारोप करून न्हू भुरग्याचेर परिणाम जाता. आमी अशें पळोवपाक जाय की दोनूय टिचर्स आनी पॅरंट एके कडेन रावन भुरग्याची आमची उदरगत कशी जातली, भुरग्याच्या शिक्षणाचेर कितें परिणाम जातलो, बऱ्या पद्दतीन जे भुरग्यांक आमकां जें शिक्षण मेळटलें तेचेर विचार करूंक जाय. खऱ्या अर्थान सरकारी शाळा जी ही देवूळवाड्या जेचे जे पॅरंट्स टिचर्स आसात खास करून अध्यक्ष म्हाजे मित्र परतून एकदां सांगता रोहन बाब आसा, आमची मॅडम उपाध्यक्ष खरबे आसा, जायते हांगा पॅरंट्स बसले टिचर आसात. खरोच वालोर दिता तांकां की तेंच्यांनी एक आपले घरा कडले कामां सोडून स्कुलान खंय तरी लक्ष दवरतात आनी स्कुला बद्दल टिकोवन दवरपाक लागून तेंच्यांनी पुढाकार घेतला. आनी पंचायत विलेज पंचायत मांद्रे जशें आमी निवडून येयल्यात 2022 आमी हांगा इलेक्ट जावन आमी पंचायतीन आसात. जायतीं कामां आसात. स्कूल म्हणू नाका, जायते जे स्पोर्ट्सान जे इतर भागान जे आमचे स्टुडंट भुरगे बऱ्या अर्थान बरें नांव कमयलां. आमी खरोखर तेंचो आमी उगडास काडटा. मान्यवर प्रामुख्यान माझे मित्र सरपंच प्रशांत नाईक, पालक शिक्षक वर्गाचे अध्यक्ष माझे मित्र रोहन मांद्रेकर, उपाध्यक्ष निलिमा खरबे, या शाळेची मुख्याध्यापिका मथुरा मांद्रेकर, उपस्थित सगळे शिक्षक, पालक आणि सगळ्या बालविद्यार्थी माझं नमस्कार. सगळ्यांत पहिल्या तराचेर मी आमच्या सरपंचाचे धन्यवाद म्हणटाय की तेंच्यांनी आमच्या ह्या गळटाय जी आमचं छप्पर करपाक मदत केल्या बद्दल तुमकां सांगूंक इच्छिता. जेन्ना म्हाका आमच्या टिचरीन सांगलें, मथुरा टिचरीन रोहनान म्हटलें की आमचो छप्पर गळटा आणि ताका रिपेरची गरज आसा म्हणून, तेन्ना एक्चुली इमिजिएटली हांवें MLAक सांगलेलें की आमचो छप्पर आमच्या शाळेक ब्युटिफिकेशनाची गरज आसा म्हणून. पण MLAन एश्युरन्सय दिलें की आपण ते MLA फंडान करून घेता म्हणून. पण तेचो जो प्रोसिजर आसलेलो तो खूब लांब आसलेलो, म्हणजे कोड ऑफ कंडक्ट आसलेलो. जर आमी त्या प्रोसिजरान गेलो जाल्यार परत एकदां आमच्या भुरग्यांक सगळ्यांक
गळटा हितून बसचें पडटलें आसलें, वलसाडेन बसचें पडटलें आसलें. ताका लागून म्हाका टिचरीन रोहनान म्हटलें की आमी सरपंचाक रिक्वेस्ट करुया. तो आमी त्या प्रमाणे सरपंचाक रिक्वेस्ट केली. सरपंच येयले, सरपंचान सांगलें की आमी सगळे मेळून हे करुया म्हणून, छप्पर करुया म्हणून. पण जेन्ना आमी एस्टिमेट घेतलो तेन्ना आमकां कळ्ळें की 2-2.5 लाखाचो खर्च आसा म्हणून. तो सरपंचान म्हटलें की आमी पेरंट्सांचेर ते वजें करुया नाका, आमी दोगे मेळून ते करुया म्हणून. खरेंच आमच्या सरपंचाचें मन खूब व्हडलें आसा आनी आयज जायती एक्टिविटीज तेजी चालू आसा, सोशल एक्टिविटीज चालू आसा पूर्ण गांवांत. हांव खरेंच तेचे आनी म्हाकाय भरपूर सपोर्ट आहा तेचो आनी हांव खरेंच मना पासून तेचे आभार मानता की तेणी आयज ह्या आमच्या शाळेचो छप्पर करपाक आमकां मदत केल्या बद्दल. तशेंच MLAनूय सांगलां की फूल सरावंडींग ब्युटिफिकेशन करता म्हणून. फक्त तेका ADAची NOC जाय, ती हांव तुमकां रिक्वेस्ट करता टिचर की तुमी ती दिवपाची म्हणून. ते दितले आनी इतलेंच सांगूं इच्छिता की जे भुरग्यांचो प्रश्न आसतलो थंय आमी कसल्याच प्रकारची रिस्क घेवची ना. जी मदत जाता ती मदत करपाचे प्रयत्न आमी करतलो. आमचे छप्पर गळटाले न्हू तेजे स्कुलाचे आमच्या ते खूब मोठे प्रॉब्लेम आसले आमकां आनी आमकां ते अंदू तरी सारके करपाक जाय आसले. म्हणजे ह्या वर्सा तरी जावंकूच जाय आसले ते कशें करून. ते अंदू आमच्या सरपंचान आमकां हेल्प करून रिपेर करून आमकां खूब मोठी मदत केल्ली आसा. आनी आमच्या पंच आमचो आसा आमच्या वाड्याचो ते सुद्दां खूब मोठो भार घेवन आमकां खूब मोठ्या प्रॉब्लेमांतून अशें आमकां तेणी हें केलां, म्हणजे खूब मोठें हेल्प केलां आमकां तेणी. आनी खर्च सुद्दां आमकां पेरंट्सांक जावचो नासलो. आमी पेरंट्स जरी करून गेले जाल्यार जावचें नासलें आमचे कडेन. तर तेंच्यांनी खूब मोठो खर्च करून सुद्दां आमकां इतलें हेल्प केलां ते बद्दल तांकां खूब थँक्यू म्हणटा. आनी अशेंच तेंच्यांनी ह्या फुडें सुद्दां आमकां हेल्प करून भुरग्यांचें फुडें बरें चिंतपाचें आनी बरें भविश्य दिवपाचें.